फिरायला निघालेल्या विश्वनाथ शिंदे या 76 वर्षीय वृद्धाला अडवून दागिन्यांची चोरी होत असल्याचं सांगत त्यांचे सर्व दागिने काढून घेऊन चोरट्यानं पोबारा केला होता। ही घटना मुरगुड बाजारपेठ रोडवर 27 एप्रिल 2026 ला सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपास करत रसूल इराणी आणि सुमित दाईगडे या दोघांना अतिग्रे गावाजवळ अटक केली। त्यांच्याकडून 3,11,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले। मुरगुड इथले विश्वनाथ शिंदे हे 76 वर्षीय वृद्ध सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते। दरम्यान मुरगुड इथल्या बाजारपेठ मुख्य मार्गावर काही व्यक्तींनी त्यांना अडवलं। दागिने घालून फिरू नका, सोनं चोरीला जात असल्याचं सांगत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून रुमालात बांधण्यास सांगितले आणि त्यांचे दागिने बेमालूमपणे लंपास करत त्यांनी पोबारा केला होता। ही घटना 27 एप्रिल 2026 रोजी घडली होती। या घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली होती। या चोरीच्या गुन्ह्याचा मुरगुड पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील जालिंदर जाधव यांच्या सहकर्मचाऱ्यांकडून तपास सुरू होता। दरम्यान अंमलदार महेश खोत, विजय इंगळे, रोहित मर्दाने यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकानं आज कोल्हापूर-सांगली मार्गावरील अतिग्रे इथं सापळा लावला। तिथं आलेल्या रसूल इराणी आणि सुमित दाईंगडे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 3,11,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, महेश खोत, रोहित मर्दाने, विजय इंगळे, अमित सरजे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, संजय देसाई, अमित मर्दाने यांनी केली।